आज आपण एकदम चमचमीत शेवगा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही ही जेवणामध्ये शेवग्याची भाजी बनवू शकता. इतकी छान झालेली आहे. बनवायला एकदम सोपी आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपल्याला शेंगा उकडायला घालायच्या आहेत. पाणी गरम करायचं आहे. ह्यात शेंगा उकडायला घालायच्या. ह्यात थोडंसं मीठ घालायचं एक अर्धा चमचा आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे. आता शेंगा एक 5 मिनटं आपल्याला गॅस मोठा करून उकडायच्या किंवा मग गॅस लो किंवा मीडियम जर ठेवला तर मग साधारणतः एक 5-7 मिनटं उकडून घ्या. पूर्णपणे शिजवू नका, थोड्या कच्च्या ठेवायच्या. आता एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. तव्यावरती थोडंसं तेल घालून छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता कांदा चांगला भाजून झाला की लगेच तव्यावरती साईडला करायचा आणि इथेच आपल्याला खोबरं, लसूण, आलं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर लसूण घ्यायचं आहे 15-20 पाकळ्या. 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा, बारीक चिरून घेतलेला आहे. हे सुद्धा थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं. भाजलेलं सगळं हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं. ह्यात वाटताना थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीरीमुळे रंग आणि चव दोन्हीही छान येतं, त्यामुळे वाटताना नक्की कोथिंबीर घाला. फोडणीसाठी तेल गरम करायचं. ह्यात मोहरी, जिरं घालायचं आणि त्यानंतर वाटलेला मसाला घालायचा आणि चांगलं परतवून घ्यायचे. 1-2 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं लो गॅसवरती. त्यानंतर ह्यात रेग्युलर वापरातले मसाले आणि पुन्हा थोडीशी हळद घातली. आपण शेंगा उकडताना पण हळद वापरलेली आहे. मसाले तुम्ही रोजच्या वापरातले घाला, रेग्युलर जे वापरता ते. त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची, थोडंसं परतवून घ्यायचं आणि नंतर उकडलेल्या शेंगा आणि शेंगातलं सगळं पाणी ह्यात घालायचं आहे. आता इथे मी चवीपुरतं मीठ वापरले. आपण शेंगा उकडताना सुद्धा मीठ घातलं होतं, ते लक्षात घ्यायचं. आता ह्याला उकळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला रस्सा किती बनवायचा आहे त्याचा अंदाज घ्या. मी खूप जास्त रश्श्याच्या शेंगा बनवलेल्या नाही आहेत, मस्त मसालेदार बनवलेल्या आहेत. ह्यात उकळी आल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि 5 मिनटं फक्त उकळून घ्यायच्या. फार वेळ लागत नाही. खूप लवकर ही रेसिपी किंवा ही भाजी तयार होते आणि खायला पण मस्त लागते. एकदम साधी सोपी पण चविष्ट अशी ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे. नक्की करून पहा या पद्धतीने. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त अशा शेवगा मसाला तयार आहे. नक्की करून पहा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.